की लोकांना समजत नाही की हा रस्ताच का बंद होतोय। एमआयडीसी इंडस्ट्रीचा एरिया असल्यामुळे मुलींना आम्हाला येण्या जाण्याचं कोड पडलेलं आहे। अंगावची सरपंच मॅडम 15 दिवस झाला आम्ही प्रशासनाकडे जाऊन रोज मीटिंग लावून आम्हाला पर्याय मागून मंगळवारी देतो म्हणून सांगतो म्हटले, मंगळवारी काही त्यांची प्रक्रिया आलेली नाहीये। त्यामुळे आम्ही एवढे आंदोलन केलेलं आहे। का तर आमचं प्राथमिक केंद्र उचगाव आहे, लहान मुलं आमची शाळेला जाणार आहेत, काय तर दुखापत झाली तर कुणाला विचारायचं, प्रशासन आम्हाला भरून देणार आहे काय। आणि परवा मालेगावात जे प्रकरण झाले, एमआयडीसी इंडस्ट्रीचा एरिया असल्यामुळे मुलींना आम्हाला येण्या जाण्याचं कोड पडलेलं आहे। त्यामुळे आम्हाला पर्याय मार्ग द्या लवकरात लवकर, आमचं काही मागणी नाहीये दुसरी, एवढंच आहे। असं सामान्य म्हणजे टोलवत चाललंय। 15 दिवस झालं कलेक्टर पालकमंत्र्यांना पण भेटलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। काही सुद्धा पालकमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आम्हाला। पालकमंत्र्यांना आम्ही स्वतः निवेदन तरी सुद्धा लक्ष देण्यात आलं प्रशासन, लवकरात लवकर दाद द्यावे एवढीच मागणी आमची, दुसरी काही नाही। गावाच्या वतीने आम्ही बोलतोय, कामगाव गावाच्या वतीने आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। आम्हाला न्याय पाहिजे आमच्या गावाला। गेले 14 वर्ष विमानतळाचा प्रश्न घेऊन वारंवार कुठेही युद्ध झालं या जगात, की भारतात होऊन दे अगर जगात होऊन दे, हा रस्ता बंद केला जातो। ग्रामस्थांचा विचार न करता, त्यांना होणारा त्रासाचा विचार न करता वेळोवेळी या रस्त्यावरती असं हे केलेलं आहे की लोकांना समजत नाही की हा रस्ताच का बंद होतोय। आमची एकच मागणी आहे की पर्याय रस्ता द्या आणि हा रस्ता बंद करा, नाहीतर हा रस्ता जो बंद केला ते उद्या आम्ही पाडून टाकणार आणि लोकांसाठी रस्ता खुला करणार।